कुठं कुठं झाले अवॉर्ड? हे अवॉर्ड कुठं कुठं झाले आहेत? हे अवॉर्ड पहिल्यांदा कुठं होत नाहीये. देशामध्ये देशाच्या बाहेर अवॉर्ड झाले आहेत आणि त्यामुळं हा अवॉर्ड पळवला, फिल्म सिटी पळवणार, मुंबई तोडणार, हे नरेटिव्ह चालत नाही. आता लोकांना काही घेणं देणं नाही. जनतेला गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाचं हित हे महत्वाचं आहे. देवेंद्रजी आणि आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी जनकल्याणाकरता, समाज कल्याणाकरता महत्वाची कामं करतात आहे. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जातो आहे. मला वाटतं याला महत्व आहे. हा अवॉर्ड पळवला, त्याला पळवलं, काही उपयोग नाही. न्याय व्यवस्थेच्या निर्णयांमध्ये निष्पक्षता नाही आहे, त्याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा वास येतो असं जितेंद्र आव्हाड म्हणताय. आपण कसं? नाही, जितेंद्र आव्हाड खरं सांगू का, स्टंटबाज आहे. त्यांना दिवसभर मीडियामध्ये काहीतरी बातमी लागतं आणि तुम्हाला चालवायची असतं. आता न्याय व्यवस्थेवर जर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करणार तर कसं होणार? देशामध्ये इतके न्याय त्यांच्या बाजूने गेले. जेव्हा त्यांचं सरकार याचं होतं तेव्हा अत्यंत महत्वाचा निकाल त्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि त्यामुळं न्यायालयीन व्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार हा जितेंद्र आव्हाडाला नाही. पण त्यांनी तोंड सोडलेलं आहे. कधी प्रभू रामचंद्राबद्दल बोलतात, कधी न्याय व्यवस्थेबद्दल बोलतात. त्यांना स्टंटबाजी करायची आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांनी आरक्षण न देऊन न्याय व्यवस्थेमध्ये 80% समाजावरती अन्याय केला असं म्हणतात बाबासाहेबांच्या वक्तव्यात. मी सांगतो ना की स्टंटबाज आहे, स्टंटबाज आहे. जनतेचा आक्रोश, एखाद्या दिवशी जनतेचा आक्रोश होऊ नये, पण त्यांना मला अधिकार नाहीये, मला अधिकार नाही त्यांना बोलायचा. पण असे काही महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, महाराष्ट्राचे सामाजिक त्या ठिकाणी स्वास्थ्य बिघडेल असं कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही नेत्यांनी करू नये. न्याय व्यवस्थेबद्दल असेल, समाजाबद्दल असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असेल, छत्रपती शिवरायाबद्दल असेल, महापुरुषाबद्दल, संत साधूबद्दल, आमच्या प्रभू रामचंद्राबद्दल काय स्टेटमेंट ते करतात. त्यामुळे हे करू नये असं मला वाटतं आपल्या माध्यमातून त्यांना कारण ते मोठे नेते आहेत, स्टंटबाज आहेत. त्यांना एक व्हिडिओ सुषमा अंधारेंनी ट्विट केल्यानंतर ते असं म्हणतात की जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी. आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजित पवार सगळे एकत्रित गाडीमध्ये होता, तो व्हिडिओ ट्विट केला. आपण देखील त्यामध्ये होता. नाशिकचा व्हिडिओ आहे, गाडीमध्ये झालेला व्हिडिओ आहे. दाटीवाटी कशाला झाली? असं आहे, समोर 3च जागा राहतं रथामध्ये, मागे 2 जागा राहतं, त्याच्यानंतर 2 जागा सिक्युरिटीच्या असतात. त्यामुळं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला काय महत्वाचं आहे की फोर व्हीलर मधला तो व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये एका ड्रायव्हरने जे आहे ते व्हिडिओ काढले. पुढे सीएम साहेब बसलेत, मागे 2 डीसीएम आणि आपण देखील त्यामध्ये आहात. त्यावरून त्यांनी असं केलेलं आहे की ते थोडी दाटीवाटी झाल्यामुळे तो व्हिडिओ हे सांगा की किती चांगलं स्वास्थ्य आहे समाजाकरता आणि देश राज्याकरता. की आम्ही तिन्ही आता बघा 14 तारखेला तीळ संक्रांतीला इतके मोठे महामेळावे झाले. 1-2 ठिकाण सोडले तर बाकी ठिकाणी खूप चांगल्या आनंदात झाले. आम्ही आता इतके पक्के आहोत की आम्हाला दाटीवाटी करून अजून 13-14 लोकांना बसवायचं असेल तरी आम्ही गाडीत बसवू. पण महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार, देश कल्याणाचं, राष्ट्र कल्याणाचं आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे. याकरता आम्ही सर्व एकत्र आहोत, हे त्या ठिकाणी मला सांगायचं आहे. संजय राऊत म्हणतायत की ज्या पद्धतीनं भाजप श्रीरामावरती अधिकार सांगतंय, भाजपमध्ये श्रीरामाने प्रवेश केलाय का, अशा पद्धतीनं ते टीका करतायत. मी सांगितलं ना, काही लोक स्टंटबाज आहे. सकाळी 9 वाजता झोपून उठायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, काहीतरी बोलावं लागणार ना. त्याचं उत्तर निलेश राणे देतील, आमचे नितेश राणे. उद्धव ठाकरेंनी दिलेली जर का घटना अवैध असेल 2018 तर मग एकनाथ शिंदेनी त्या संदर्भातली घटना दिलेली आहे कारण ती वैध आहे का? अहो, अत्यंत महत्वाचे पत्रकार परिषद विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. त्यांनी कायद्याच्या सर्व बाजू समजून सांगितल्या आणि राहुल नार्वेकरजींनी त्यांच्या प्रेसचं पूर्ण उत्तर दिलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं राहुल नार्वेकरनी जो काही निर्णय घेतला आहे तो विधानमंडळाची जे काही आपली परंपरा आहे, जे नियम आहे, त्या नियमाला धरून आहे. आणि त्यामुळे याच्यापूर्वी बोललेच आहे राहुल नार्वेकर, वारंवार त्यात बोलायचं काय.